नमस्कार. तुमचं सर्वांचं जनहित समाचार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव तरी. तुम्ही पाहत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा एक खास खबर. दलित वस्तीच्या विकासासाठी आलेला लाखोंचा निधी, पण काम कुठे झालं? पैसा गेला कुठे? आणि दोषींवर कारवाई का नाही? असा जनता गावात चर्चा करत आहे. भिवंडी तालुक्यातील पुंडस गावातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ते अविनाश नामदेव जाधव यांनी गंभीर आरोप करत प्रशासनाविरोधात आवाज उठवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जिल्हा परिषद ठाणे समाज कल्याण विभागामार्फत दलित वस्ती अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, पण प्रत्यक्षात कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि निधी गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाही, या प्रकरणी वारंवार पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रारी, निवेदने आणि प्रत्यक्ष भेटी देऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये ग्रामपंचायत प्रशासन, अधिकारी, अभियंते आणि ठेकेदार यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. अविनाश जाधव यांचा स्पष्ट इशारा. गरीब आणि दलित समाजाच्या हक्कासाठी आम्ही लढत आहोत. न्याय मिळाला नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. त्यांनी प्रशासनाला अंतिम इशारा देत सांगितले आहे की मागण्या पूर्ण न झाल्यास पंचायत समिती भिवंडी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल. आता प्रश्न असा आहे, खरंच निधीमध्ये गैरव्यवहार झाला आहे का? प्रशासन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार का? दोषींवर कारवाई होणार की प्रकरण दाबलं जाणार? या प्रकरणावर तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा. जनहित समाचार हे सार्वजनिक समस्या सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठीचे यूट्यूब चॅनल आहे. जनहित समाचार यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही जनहित समाचार यूट्यूब चॅनल पाहत आहात त्याबद्दल धन्यवाद. नेमकं काय प्रकरण आहे? भिवंडी पंचायत समितीमध्ये येण्याचं नेमकं कारण काय? आम्ही आज भिवंडी पंचायत समिती येथे आलेलो आहेत. आम्ही आज उपोषणाचं पत्र द्यायला आलेलो आहे. त्यामागचं कारण असं आहे की मागील आपण जी 16/4/2026 इंगले साहेब जे व्हेरिफिकेशन करायला आले होते संबंधित जागेच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी चुकीचं काम झालंय, 7/12 जागेत काम झालंय, त्याचं व्हेरिफिकेशन करायला आले असता तिथे आमच्या जे काही निदर्शनास आले, संबंधितांकडून म्हणण्यात आलं की आम्ही संमतीपत्र, मागणीपत्र अशा काही पेपर दिलेले आहेत. ते जेव्हा मी माहिती अधिकारामध्ये मागून घेतले, त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही चुका आहेत, त्या समोर आल्यानंतर मी आज संबंधित गटविकास अधिकारी त्यांच्याशी चर्चेसाठी आलो होतो. त्यांना ते सगळे पुरावे दिले की यांनी कुठे काय खोटेपणा केलेले. हे लोक ग्रामसभेलाही उपस्थित होते आणि त्याच दिवशी हे यांच्या मूळ कामाच्या ठिकाणीही उपस्थित होते. म्हणून अशा चुकीच्या पद्धतीने यांनी कामं केलेली आहेत. तर एकंदरीत त्या कामाची चोरी करण्यासाठी ज्या लोकांनी पुढाकार घेतला होता, ज्या लोकांनी संगनमत केलेलं आहे, 7/12 धारक, ठेकेदार गावचे, परत ग्रामसेवक, ग्रामपंचायत बॉडी आणि संबंधित अधिकारी, तत्कालीन गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे सर आणि तत्कालीन उपअभियंता दत्तू गीते सर, तसेच तत्कालीन शाखा अभियंता गोविंद कासारे सर, यांचं जी कामं होती की तिथे जाऊन व्हेरीफाय करणं हे यांनी मुळात केलेलंच नाही. म्हणून यांनी संगनमत करून ते काम तेथे करण्याचं काम केलेलं आहे. या अनुषंगाने आम्ही आमच्या काही मागण्या ठेवलेल्या आहेत. ते काम चोरी झालेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या सेवा पुस्तिकेत तशी नोंद झाली पाहिजे की त्यांनी काम चोरले म्हणून. त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा विश्वासात घेतलेला नाही दलित वस्तीला, आणि खोटे नाटे पेपर देऊन बनावटगिरी करून हे सगळं प्रकरण त्यांनी तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची प्रथम मागणी. व हे नाही झालं तर याच्या पुढे आमचा उपोषणाचा जो आम्ही मार्ग घेतलेला आहे तो सातत्याने चालूच राहील. आणि आता तुम्ही जे दिलंय ते कारवाई ना झाली तर पुढच्या कारवाई तुम्ही काय करणार? आम्ही उपोषणावर बसणार आहेत. येत्या 8 तारखेला 8/6/2025 आम्ही उपोषण घेणार आहेत पंचायत समितीच्या समोरच. आमरण उपोषण तर आमरण उपोषण असणार आहे माझं. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्राबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.